कसं काय मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज मी चाललो आहे नाशिकमध्ये असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये. आता मी आहे दादरला आणि माझ्यासोबत आज मी सोलो ट्रॅव्हल नाही करत आहे. मी तसं पण मोस्ट ऑफ सोलो ट्रॅव्हल जातो, पण आज मी सोलो ट्रॅव्हलला नाही जात आहे. आज माझ्यासोबत आहे माझा खास मित्र लहानपणीचा यश. हा बघा यश, हा माझा टूर गाईड आहे आजचा. हा कसं सगळं सांगणार आहे, कसं काय पुढे जाणार आहे. पुढे जाता जाताना मी सांगेन तुम्हाला, मी फक्त माझ्यावर फोकस करा, थोडा ह्याच्यावर पण करा, पण माझ्यावर थोडा करा. हा यश सांग, आपण पुढे पुढे जाणार आहे. आधी आम्ही त्र्यंबकेश्वर दर्शन करणार आहे, नंतर आम्ही त्याच्या बाजूलाच असणार ब्रह्मगिरी पर्वत, तुम्हाला माहितीच असेल. आम्ही तो आधी तिकडे जाऊन तिथे शंकराने आपली जटा आपटली त्या मंदिराचं दर्शन करून मग भंडारगड नावाचे तिथे बाजूलाच गड आहे, तो आम्ही विजिट करणार. त्याच्यानंतर टाईम भेटला आजूबाजू आज काही प्लेस एक्सप्लोर करतो, ते तुम्हाला दाखवू. तुम्ही बघत राहा, समजेल तुम्हाला पुढे. भावाला सबस्क्राईब करा. हा बरोबर आहे, हे मेन गोष्ट आहे, भावाला सबस्क्राईब करा. तसं तर तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल की मी कुठे कुठे जाणार आहे. मी 2 पार्ट टाकेल आजच्या ब्लॉगचे. तर पुढे अजून खूप काही, आता कुठल्या जर स्टेशनला थांबला, जर मला चांगलं लोकेशन भेटला शूट करायचं तर मी नक्की करेन. चला बाय. मंडळी, फायनली आपण ट्रेनमध्ये बसलेलो आणि आम्ही मस्त अशी बसायला जागा भेटली महादेवांच्या कृपेने. आणि आता उद्याची सकाळी आमची डायरेक्ट नाशिकमध्ये होणार आहे. आता तुम्हाला डायरेक्ट भेटतो नाशिकमध्ये रेल्वे स्टेशन. तर मंडळी, फायनली आम्ही नाशिकमध्ये पोहोचलेलो आहे आणि ही आमची जस्ट ट्रेन बाजूलाच आहे. तिला बाय बाय करतो आणि आता आम्ही जातो बाहेर रेल्वे स्टेशनच्या बाहेर. कसं जायचं, बस किंवा डमडमने जाऊ सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो, जस्ट माझ्या पाठी बघताय तुम्ही, नाशिक स्टेशन आहे. आणि जर तुम्हाला जर त्र्यंबकेश्वरला जायचं असेल तर इकडे जस्ट बाजूलाच आहे हे नाशिक स्टेशन. आणि जस्ट माझ्या पाठी बघू शकता इकडे ऑटोज आणि टॅक्सीज लागलेत आणि जस्ट त्याच्या बाजूला बस स्टेशनच आहे. सो तुम्हाला जास्त चालायची गरज पण नाही लागणार. तर तुम्हाला त्याच्यामध्ये कम्फर्टेबल होत असेल तुम्ही त्याच्यामध्ये जाऊ शकता. बस आहेत, ऑटो आहेत आणि रिक्षा आहेत. बाय. तर काहीच फायनली आम्ही आता त्र्यंबकेश्वरला पोचलेलो आहे आणि आता जातो आम्ही काय कुठे कुठे तरी कुंड आहे अंघोळ करायला. एवढी थंडी लागते. 16 डिग्री वगैरे 10 डिग्री मजा आता आमची. थंडी लागते आणि त्यात हा भाई मला थंड पाण्याने आंघोळ करायला लागतं. तुम्ही बघा आमची आंघोळ टाकू आम्ही. टाकू ड्रायव्हरची मॅटर करते, पण ठीक आहे टाकू. गणपती बाप्पा भेटले आम्हाला जे स्वतः आम्ही त्र्यंबकेश्वरच्या गेटच्या बाजूला चालू दर्शन. हो, एक सेकंड तुम्हाला काहीतरी दाखवतो थांबा. ही बघा दर्शन एकदम खतरनाक. गणपती बाप्पा मोरया. मोरया. काय, आम्ही फायनली आलो आहे आंघोळ करायला इकडे. तुम्हाला दाखवतो थांबा कुंड इकडची. नाही नाही आता चालू येतात आंघोळ करायला या कुंडामध्ये. 5 वाजले, 5 नाही 6:30 वाजले. थंडी एवढी लागते, पाणी पण खूप थंड आहे. आता जातो ओंकार पहिला चाललाय, मला दाखवतो थांबा. हा डुबकी तर मार. झालेलं आहे बस, एवढ्यात खुश.
हाय व्हायब्रेशन मोड मध्ये आलेला आहे. थंडी लागते एकदम खतरनाक अनुभव असा थंडीच्या ह्याच्यात 13 डिग्री असं काहीतरी तापमान आहे इथे आणि त्यात हे 8 का 10 डिग्रीचं पाणी फुल बर्फाचा अनुभव. कसा अनुभव हा एक मजा आली. लाईव्ह मध्ये थ्रिल पाहिजे. आंघोळ करून झाले आता छावा दिसत आहे. तो 2 सिंधुदुर्गाची छावे आहेत एकदम काय कडक एकदम बरं चिकन पार एवढा उद्योग लाईफमध्ये एकदा एक्सपिरियन्स हा घ्यावा. थंडीच घ्यावा. गरमीत नाही घ्यायचं, थंडीमध्ये घ्यायचं. बरोबर बोलायचं. जय शंभूनारायण. म्हणून आंघोळ बिंघोळ सगळं झालं. आता दर्शनाला जातो. खूप थंडी लागते कडक मध्ये. थंडी आणि आता चांगला उजेड येतोय. काढो काय दिसतच नसेल तुम्हाला पण समजून घ्या थोडंसं. उजेड होईल. हा यार इकडे लाईटीच नाही लागत. आता 6 वाजून गेले तर लाईटीच पण लागणार पण नाही. आता आम्ही दर्शन खतरनाक थंडी असते. तुमचा हवाचा लुक तर बघा काय क्रेझी दिसतं आज. सर काहीच फायनली आम्ही आता पोहोचलो आता त्र्यंबकेश्वर गेटवर आणि आम्ही आता लाईनीला जातो दर्शनाला. मला तुम्हाला दाखवतो. चल यश. गाईस आम्ही लाईनीत लागलेलो आहे. सबल कमल मिठा तिथे पुढे काढायचे आपल्याला. अरे मग जावे ना बाई. चल मग आधी तिथेच जाऊया. कधीही मधल्या वारीला दर्शन घ्यावे. तुम्ही पण याल ना तर वीकेंड सोडूनच आहे. असं खाली खाली भेटेल सगळं एकदम आरामात दर्शन. ओम नमः शिवाय. हर महादेव. हर महादेव हर महादेव. हो ना हे आहे की हो. एवढा आनंद होतो. आपलं नशीब काहीतरी चांगलं आहे. एवढे फटाफट जातं एवढे फटाफट जातं. तुम्हाला सांगतो आम्ही लास्ट वेळेला आलेलो 6 तास लाईन उभे होतो. यस त्याचा लास्ट टाइमचा एक्सपिरियन्स सांगतात. बघ यश माझ्यासोबत बघ कसं एकदम आम्ही निश्चय करून आलेलो परत यायचं नाही. हां आले फायनली ही दरबार आहे काहीच जायचं. दर्शन एक नंबर झालं ते एकदम काय सांगू. आतमध्ये एवढी पॉझिटिव्ह वाईब आहे. बाहेर याचं मनच नव्हतं देवाचं नामस्मरण म्हणून महादेवाचं नामस्मरणच चाललेलं आहे. एकदम चांगला अनुभव आला. म्हणजे जो अनुभव आम्हाला मागे आलेला त्यापेक्षा खूप चांगला अनुभव आला. येस खूप आमचा इंट्रोवर्ट आहे पण आता सध्या एक्स्ट्रोवर्ट झालं. मी ब्लॉगिंग केल्याबद्दल. अरे अरे महादेव. चला काय तुम्हाला दाखवतो थोडंफार कसं. गाईज फायनली आमचा फोटोशूट वगैरे सगळं कम्प्लीट झालेलं आहे. एक साईडला झालं आता दुसरीकडे चाललो आम्ही. आता दुसऱ्या साईडला जरा फोटोशूट करतो. हा साईडनी तर एक नंबर व्ह्यू आहे सगळं. तुम्ही पण या कधीतरी इकडे फोटोशूट करायला. फोटोशूट काय दर्शन करायला या. दर्शन केल्यानंतर फोटोशूट करा. कुठून जायचं आहे. चल 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 वाई सर. आता जरा ते त्रिशूल आहे तिकडे जातो. त्रिशूलला सांगा तिकडे इकडचा व्ह्यू दाखव भेंडी पब्लिकला. हा व्ह्यू व्ह्यू तर बघा काय क्रेझी आहे. काळोख काळोख काय तुम्हाला समजत नाही. उजेड तसा नाही ना. ऊन नाही ना अजून. आता बघ काय उजेड येतो बाई. काय क्रेझी आहे. क्रेझी. हाय हाय तर हा गोरा गोरा पान आम्हीच दोघं छान. तर काहीच आपण हा ब्लॉग आपण एंड करूया. तर चांगले दर्शन झाले. आत्ता आम्ही इकडून जाणार आहे कुठे एक ब्रह्मगिरी पर्वतला आणि त्या
पर्वतचा आपण सेकंड ब्लॉग बनवू. प्रसाद घेतला त्यांना पाहिजे असेल काहीच कमेंट वगैरे होते सांगा, मी तुम्हाला प्रसाद पाठवून देतो. मस्त सुंदरसं दर्शन झालं आता सकाळ बाहेर जायचं टाईम झाला, आता सगळं दर्शन झालं, फोटो सेशन झालं सगळं.